आमच्या अगोदरचा एक काळ होता, त्या काळात डीएड बीएड खूप चालायचं आणि डीएड बीएड झाले की शिक्षक व्हायचाच. सर पण शिक्षक, मॅडम पण शिक्षक, दोघे शिक्षक झाले, फॅमिली सेट. आणि तो एक पायंडा मोडत आमच्या काळात इंजिनिअरिंग सुरू झाली. आणि त्या 2010 ते 2015च्या काळात इतकं इंजिनिअरिंग चाललं की गावात जर एखादा कोणी व्यक्ती आला की विचारायला की इंजिनियर साहेबाचं घर कुठे आहे, तर अगोदर ती गावात एकच इंजिनियर असायचा. उदाहरण आपल्याकडे कांबळे साहेब असतात, प्रत्येक गाव दाखवायला न्यायचं की हे इंजिनियर साहेबाचं घर आहे. पण 2015 नंतर इंजिनियर साहेबाचं घर म्हटलं की कुठला इंजिनियर असं विचारलं जातं. आणि आजकाल इंजिनियर एवढे झालेत की 8,000 वरती पण ते पडून आहेत. त्यानंतर लॉकडाऊन नंतरची स्ट्रेन बदलत गेली. जगताप सर आजकाल प्रत्येक घरात डॉक्टर तयार होतील. तर आपण इथून पुढच्या काळात भविष्य कशाचं आहे ते अगोदर जाणून घ्या. स्वतःची स्ट्रेंथ काय आहे, स्वतःचे विकनेस काय आहेत, या गोष्टी आपण जाणून घेत राहा. आयुष्यात तुम्हाला प्रत्येक जण मार्गदर्शन करतील. चैतन्यानं सांगितलं की मोटिवेटर, तसा मी मोटिवेटर नाहीये. आणि खरं तुम्हाला बरेच जण सांगतील की 10वी नंतर मजा असते, आम्हाला पण सांगितलं होतं. पण कॉलेजला गेलं की परत ते सांगतात की 12वी नंतर मजा असते. परत ग्रॅज्युएशनला गेले की ते सांगतात की ग्रॅज्युएशन नंतर मजा असते. ग्रॅज्युएशन नंतर सांगतात की जॉब नंतर मजा असते. जॉब नंतर सांगतात की लग्नानंतर मजा असते. लग्नानंतर सांगतात की सेटल झाल्यानंतर मजा असते. सेटल झाल्यानंतर म्हणतात की म्हातारपणात मजा असते. आयुष्य जातं पण मजा सापडत नाही तुम्हाला, कारण ती स्वतः शोधली पाहिजे. प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यामध्ये ती तुम्ही शोधत जावा. बरेच जण सांगतात की पैसा म्हणजे काय नसतं, पण आयुष्याचं अंतिम सत्य हे सुद्धा पैसा आहे. आता इव्हन विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा म्हणायचो की तुम्ही जर शिक्षणात पुढे नसाल तर कलेत पुढे राहा, कलेत पुढे नसाल तर क्रीडामध्ये जावा, पण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे राहा. शेवटी काय, गुलाबाच्या फुलाच्या हातात नसतं की तुटल्यानंतर प्रेतावरती जायचंय की मंदिरात जायचंय, पण ते आपल्या हातात आहे की आपल्याला चांगलं बनायचंय की वाईट बनायचंय. त्यामुळे भविष्यात तुम्ही तुमचा पर्याय चांगल्या गोष्टीने निवडाल. बऱ्याच वेळा मी वर्गात शिकवताना तुम्हाला 3 H शिकवल्या, 3 R शिकवले, 5 C शिकवल्या. आज आणखीन तुम्हाला 5 E शिकवून जाणार आहे. थोडक्यात पहिला E असतो एक्सप्लोरेशनचा. खरं तर किशोर सरांमध्ये तो दिसायला नको होता माझ्या उदाहरणार्थ, कारण जे नवीन नवीन लोक असतात ना करिअरमध्ये खूप एक्सप्लोर करतात. शेवटची 5 मिनिटं असो किंवा एक्स्ट्रा तास असो, आपल्याला करिअरमध्ये सुरुवातीला खूप एक्सप्लोर करता येतं. पण ज्यावेळेस तुमचं करिअर वाढत जातं ना, तुम्हाला इस्टॅब्लिशमेंटकडे जावं लागतं. आयुष्यात स्वतःची सेटलमेंट करून घेण्यासाठी तुम्हाला बरेचसे वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात. आणि शेवटी तुम्हाला इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली स्ट्रॉंगच बनावं लागतं. नसेल तर उतार वयामध्ये तुमच्या 30-40 वर्षानंतर तुम्हाला एखाद्याने सांगितले की एखादं पत्र टाईप करून दे, तुम्ही 2 मिनिटात टाईप करून देताय, पण तुमच्याकडे राहायला घर नसेल तर त्या तुमच्या नॉलेजला किंमत नाहीये. तुम्ही एज्युकेशनली स्ट्रॉंग असाल, किंमत नाहीये. इकॉनॉमिकली पण पाहिजे. नसेल तर 30 वर्षाच्या अनुभवानंतर तुम्ही इकॉनॉमिकली स्ट्रॉंग आहात, घरात गाडी आहे, बंगला आहे, पण तरी पण तुम्हाला उद्या पुस्तक उघडूनच वाचावं लागत असेल तर ते पण महत्वाचं नाहीये. तुम्हाला दोन्ही गोष्टी इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली स्ट्रॉंग व्हावं लागेल. तुम्ही एक्सप्लोर करा, इस्टॅब्लिश व्हा, इकॉनॉमिकली एज्युकेशनली स्ट्रॉंग व्हा आणि शेवटी आयुष्याचा एंड करा. तो होऊन जातो ऑटोमॅटिकली. बऱ्याच वेळा 10वीच्या बोर्डाला जर तुम्हाला सामोरं जायचं म्हटलं तर खूप साऱ्या असं स्ट्रेस असतो की यार पुढे काय करायचं, कसं करायचं. पण 10वीचा पेपर लिहिण्यापुरतं तुमच्या हातामध्ये आहे. तेवढा स्ट्रेस घ्या. मार्क किती पडतील, पेपर किती तपासतील, अशा गोष्टींवरती तुम्ही जास्त वेळ वाया घालवू नका. कारण पेपर लिहून झाले की आमच्यावरती स्ट्रेस येतो तपासायचा. आम्ही तपासून दिले की बोर्डावरती स्ट्रेस येतो निकाल लावायचा. तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स नेहमी सुतळी बॉम्ब सारखा ठेवा. पेटवून द्या. फुटू नाही तर नाही फुटू, सगळ्यांनी तुमच्यापासून घाबरून राहिलं पाहिजे. शेवटी एवढंच म्हणेन की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्यांचं काय बांधता येईल कधीही, पण क्षितिजाच्या पलीकडे उडण्याची नेहमीच जिद्द असावी, नेहमीच जिद्द असावी.